नमस्कार मैत्रिणींनो, मार्गशीर्ष मधल्या पहिल्या गुरुवारच्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही सगळ्यांनी जशी पूजा मांडली आहे तशीच मी सुद्धा पूजा मांडली आहे। तर आज काही शिवायला झालं नाही, शिवलंच नाही काही, तर म्हणलं चला पूजाचा व्हिडिओ शेअर करूया। तर मी पूजाची मांडणी कशी केली त्याचा पण व्हिडिओ शेअर केला आहे। जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तसं पण रेग्युलर आपल्या ह्या चॅनलवर ब्लाउज विषयीचे व्हिडिओ असतात, पण आता आपल्याला एखादा व्हिडिओ जर टाकायची इच्छा झाली तर तो कुठे अपलोड करणार, म्हणून मी ह्या चॅनलवर टाकला आहे। मला माहित आहे व्ह्यूजला आणि पाहण्यासाठी थोडंसं कमी जास्त होतं, पण ठीक आहे, आपली इच्छा जपणं महत्त्वाचं आहे। तर चला मग पूजाच्या मांडणीला सुरुवात करूया। मी अक्षदा, तांदूळ आणि चंदन कुंकू एकत्र करून त्याच्यामध्ये गुलाबजल टाकून घेतलेला आहे। नंतर आपण प्रथम दिवा लावणार आहोत, कारण का कुठलीही पूजा मांडायची असेल तर आपल्याला दिव्यापासून सुरुवात करायची असते। दिवा लावून घेतल्यानंतर प्रथम पूज्य गणेशजी यांचं आगमन केलं। आता त्यांच्या आगमनाशिवाय कुठलीही पूजा अपूर्णच असते, तर ते पहा त्यांना फूल वाहिलं। नंतर आपली लक्ष्मींचे आहेत त्यांचं आगमन केलं। माझ्याकडे चांदीची फ्रेम आहे, तुम्ही साधी असेल तरी ठेवू शकता चांदीची। आणि लक्ष्मीच्या शेजारी गणपती गजानन सुद्धा आहेत डाव्या बाजूला। तर हे पहा, नंतर आपण थोडेसे अक्षदा म्हणजेच तांदूळ खाली ठेवून त्याच्यावर आपण कलश स्थापना केली। हे पहा, कलश स्थापना केल्यानंतर कलशावर सुंदर असं स्वस्तिक काढलेलं आहे, जे आपण चंदन आणि कुंकुम एकत्र केलं होतं त्याचं सुंदर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक काढून घेतल्यानंतर मी जे कलश ठेवला होता त्या कलशामध्ये फूल, सुपारी, नाणं आणि थोड्याशा अक्षदा टाकल्या आहेत। नंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। हळद कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला स्वस्तिकला हळद कुंकू लावून आपल्याला थोडंसं लावून घ्यायचंय कपाळाला। नंतर आता नंबर येतो तो पैठणीचा, साडी नेसवायलाच लागेल, पण ज्या रीती करायचं असतात त्या केल्यानंतर साडी नेसवायची, कारण का मेन हा कलशाचाच मान आहे। कलशाला विधिवत स्थापन केल्यानंतरच आपण तिला साडी नेसवायची आहे। तर तुम्ही पाहू शकता मी काय शिवलेली साडी नाहीये, तर प्लेट टाकून मस्त रब्बलमध्ये ठेवून कलशाला घातलेली आहे। म्हणजे जे शिल्लक ब्लाउज पीस उरलं होतं त्याचीच मी तिला पैठणी तयार केली। नंतर मी रिपिन सुद्धा लावून घेतली आणि जी तिची साडी आहे ती व्यवस्थित सेट केलेली आहे। तर आता आपल्याला श्रीफल म्हणजे जे आपलं नारळ आहे लक्ष्मीचं स्वरूप म्हणून त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला नागिनीचे पानं लावायचे आहेत, जर भेटली तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही आंब्याचे पानं वापरू शकता। शक्यतो प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराला आंब्याची पानं वापरली तरी चालतं। तसं तर कळशाला नागिनीचेच पानं असतात, पण मार्गशीर्ष मध्ये जास्त आंब्याच्या पानाचा मान आहे। मी आणली होती म्हणून नागिनीचे पानं लावली आहेत। आता मी मुखवटा घेणार आहे आणि आपल्याला आता मस्तपैकी असा मुखवटा बसवून घ्यायचा आहे। पहा अशा प्रकारे आता माझा पहिला मुखवटा खराब झाल्यामुळे मी नंतर आज नवीनच मुखवटा आणला आहे। तर हे पहा, व्यवस्थित मुखवटा सेट केल्यानंतर आपल्याला जसं की लावायची आहे वेणी। वेणी लावण्याच्या अगोदर आपल्याला तिचं मंगळसूत्र घालायचं आहे, पण माझ्याकडून मंगळसूत्र उलट झाल्यामुळे मी ते नंतर सरळ करून घेतलं आणि नंतर तिला मंगळसूत्र घातलं। आणि काही म्हणा मैत्रिणींनो, ज्या वेळेस आपण सगळ्या धावपळीतून एखादा दिवस असा आपण आपल्यासाठी आणि देवासाठी काढतो ना, तर खरंच खूप भारी वाटतं। मला तर फ्रेश वाटतं। जे आपण 8 दिवस काम केलेलं आहे त्या कामातून मुक्तता झाल्यावानी वाटतं। जी 8 दिवसाची धावपळ आहे, जी आपण जास्त टेन्शनमध्ये घालवले दिवस असतात किंवा विचारात, ते सगळे एकदम फ्रेश सगळं सोडून आपण ज्यावेळेस देवाची पूजा करतो किंवा देवाला वेळ देतो त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं आपल्याला। तर हे पहा, तिला सेट करून व्यवस्थित मुखवटा वगैरे घातलेला आहे। आता मुखवटा खूप जास्त मोठा असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा लुक आलेला आहे। तर हे पहा, आता मी तिला वेणी आणली होती, वेणी खरीच आहे, नकली नाहीये, वेणी आणली होती। आता तिला वेणी घालायची आहे, पण काय आहे ना, मुखवटा उंच असल्यामुळे वेणी घालायला जरासा प्रॉब्लेम येत होता, तर पण मी सेट करून घेतली। नंतर 2 नागिनीचे पानं ठेवली। त्याच्यावर श्री लक्ष्मी यंत्र आणि श्री कुबेर यंत्र ठेवलं, त्याची पूजा करून घेतली। हे शक्यतो तर लक्ष्मी भंडार स्टोअर मध्ये भेटू शकतात किंवा सोनाराकडेही भेटतात, पण लक्ष्मी यंत्र आणि कुबेर यंत्र आपण तांब्याचंच घ्यावं शक्यतो। तर चला मग नंतर लक्ष्मी आणि कुबेर यंत्राची स्थापना केल्यानंतर मी धनाची स्थापना केली। धन म्हणजे धने जे असतात कोथिंबिरीचे, ते
कारण का धन्याला धनाची प्रतिरूप मानलं जातं, तर प्रत्येक पूजेत धने हे पूजलेच पाहिजेत. मग आपण ही तर कसं विसरायचं. नंतर आईची वटी भरून घेतली. आईची वटी भरून घेतल्यानंतर तिला पंचफळांचा आहार दिला. नंतर हळद कुंकू ठेवलं. आता आपण आपल्या पद्धतीने सगळी पूजा करून घ्यायची आहे. कारण का जे आपण रीतीने पद्धतीने जी पूजा करतो ती पूजा आपण व्हिडिओमध्ये नाही करू शकत. जी मनोभावी पूजा करायची आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. व्हिडिओ शूटिंग करायचं म्हणलं की लक्ष दोन जागी असतं. तर व्हिडिओ न शूट करता व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची. तिला पहिला टिका होता, पण नंतर मी आणखीन हळदी कुंकांचा व्यवस्थित असं मला आवडेल तसा मोठा टिंका लावून घेतलेला आहे. नंतर तिला हळद लावली. नंतर हळदीवर थोडंसं कुंकू लावलं. चंदनाचा टिंका लावल्यावर असं म्हणतात की डोकं शांत राहतं. तर देवीला थोडंसं अगोदर चंदन लावायचं, नंतर हळद आणि नंतर कुंकू लावायचं. तर हे पहा, तिला चुनरी सुद्धा मी ओढून घेतलेली आहे. कारण का आपण आईला पैठणी तर नेसवली, पण तिला ओढणी सुद्धा ओढायला पाहिजे, म्हणजे तिचा लूक पूर्ण होईल. आता आपण ह्याला सगळ्यांना अक्षदा वाहून घ्यायचा आहे, म्हणजे त्यांची स्थापना पूर्ण होते. सगळ्याला अक्षदा वाहून घेतल्यानंतर तर हे पहा, मी तिला थोडंसं साज आणलेलं आहे. साज म्हणजेच काय, मी हाताने बनवलेली नथनी. हे सुख एक वेगळंच आहे मैत्रिणींनो, जे आपण हाताने काही दागिना घडवला आहे आणि तो आपण देवीला घालणार आहोत. हे सुख तर खरंच खूप वेगळं आहे. मी हाताने नथनी घडवलेली आहे आणि तेही पहिल्या वेळेस आयुष्यात पहिली नथनी घडवलेली मला आईला घालायला भेटते. मला खरंच खूप छान वाटलं. तर ती पहा, तिला नथनी घातल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम येत आहे नथनी तिला घालायला, तर फरक पडणारच ना आता मापाला त्याला. तर हे पहा, कसलं भारी वाटतंय तिचं रूप. खरंच खूप जास्त उठून दिसत आहे मैत्रिणींनो मोत्याची मराठी पारंपरिक नथनी घातल्यानंतर. तसं तर तिला मी मिऱ्याची पिन लावलीच होती, पण तरी पण कंबरपट्टा लावून घ्यावं म्हणलं, तर कंबरपट्टा ॲडजस्ट करायला खूप जास्त प्रॉब्लेम येत होता. पण ठीक आहे, त्यातमधून पिना लावून ॲडजस्ट केला. आणि माझ्याकडे खरं मंगळसूत्र होतं शिल्लक, तर मी ते खरं मंगळसूत्र सुद्धा तिला घातलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर ठीक आहे, जे तिला आणलेलं आहे तुम्ही ते मंगळसूत्र घातलं तरी तिला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण पूजेचा लुक अशा प्रकारे होता. नंतर पूजेच्या पुढे थोडीशी मी छान अशी रांगोळी काढून घेतली. रांगोळी तर काढायलाच पाहिजे, कारण ती गारगोटीची असते, ते काढलेली छान असते. तर चला नवीन व्हिडिओमध्ये